मुद्दा फिक्स करतो. रेडी का? आत्ताच काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सगळे जाऊन भेटलो, त्यांच्याबरोबर चर्चा केली. विषय काय होता तर दादांचा जो ॲक्सिडेंट झाला का घातपात झाला याच्यावर जे काय मी आत्तापर्यंत प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती एका मोठ्या पक्षाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे साहेबांना द्यायची होती आणि ती बराच वेळ म्हणजे 45 मिनिटं आमची चर्चा या विषयावर झाली. पूर्णपणे माहिती त्यांना मी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे दिलेली आहे. त्यांनी स्वतः मिळूनसुद्धा बऱ्यापैकी अभ्यास त्या ठिकाणी या विषयाच्या बाबतीत केला होता आणि त्यांना विनंती केली की 9 तारखेपासून केंद्रात पार्लमेंटचं सेशन सुरू होतं आहे. त्यामुळे त्या सेशनमध्ये आपल्या पक्षाचे खासदार दोन्ही हाऊसचे त्यांनी त्या ठिकाणी मुद्दा मांडावा. न्याय देण्यासाठी पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी कशी झाली पाहिजे. जे मंत्री आहेत आज देशाचे एव्हिएशन मंत्री त्यांच्या पार्टीचं आणि या VSRचं आतले संबंध त्या ठिकाणी असल्यामुळे न्याय मिळू शकणार नाही. त्यामुळे त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठेही अधिकार नाही अशी भूमिका मी तिथं त्या ठिकाणी मांडली. FIR महाराष्ट्रामध्ये घेतला जात नाही हेही तिथं बोललो आणि DGCAचे काही अधिकारी आणि VSR यांची मिलीभगत असल्यामुळे योग्य दिशेने हा जो काही तपास आहे तो तिथं जाताना दिसत नाही. त्याच्याचबरोबर CBIकडे 18 दिवस झालं पत्र देऊन सुद्धा पण CBIने अजूनसुद्धा हा विषय हातामध्ये घेतलेला नाही. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशनला जी काही गती पाहिजे, एक महाराष्ट्रातला मोठा नेता या ॲक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेला आहे पण तरी इन्व्हेस्टिगेशन त्या ताकदीने होत नाही. त्यामुळे एका मोठ्या पक्षाचे नेते म्हणून तुमच्याकडे एवढे खासदार आहेत, आमदार आहेत, तुम्ही सुद्धा या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठेतरी गती यावी आणि अजितांना न्याय मिळावा ही जी लोकांची भूमिका आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण सुद्धा ताकद द्यावी अशी विनंती मी केली आणि त्यांनी ती स्वीकारली आणि स्वतः आणि त्यांचा पक्ष आणि सर्व खासदार आणि आमदार मिळून सुद्धा या विषयासाठी आपण लढूया एकत्रित असं त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलेलं आहे. एकूण आपण सांगतात की उद्धव ठाकरे यांनी देखील या विषयाचा अभ्यास केला होता. त्यांचं ओव्हरऑल या सगळ्या याच्यानंतरचं निरीक्षण काय आहे त्याबद्दल त्यांनी तुमच्याकडे निरीक्षण नोंदवलं नाही. त्यांचं मत आलं की ज्या पद्धतीने जे काही त्रुटी दिसत आहेत नाहीतर सेफ्टीच्या बाबतीत ती VSR नावाची कंपनी आहे त्याच्यात त्यांना अनेक लोक भेटली आहेत. त्या लोकांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की सेफ्टीच्या बाबतीत ती कंपनी खूप योग्य नव्हती. त्यांनी हेही सांगितलं की या VSR कंपनीच्या विविध विमानाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून कधी ना कधी ते त्या ठिकाणी प्रवास हा केलेला आहे. DGCAच्या बाबतीत सुद्धा त्यांना काही लोकांनी अधिकारी हे मिलीभगत आहे असं सुद्धा त्यांना तिथं सांगण्यात आलं. FIR बद्दल तर सगळ्यांनीच म्हणजे आश्चर्य व्यक्त केलं आहे की महाराष्ट्रात FIR कसा होत नाही. घाटकोपरमध्ये जो काही ॲक्सिडेंट झाला होता 19ला 9 महिन्यामध्ये पाठपुरावा केल्यानंतर आणि एखाद्या भाजपच्या खासदारांनी माजी खासदारांनी पाठपुरावा केल्यानंतर लगेच FIR होतो पण इथे FIR होत नाही. याच्यावर सुद्धा त्यांनी तिथं आश्चर्य हे व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे जे मुद्दे मी घेतले त्यातले बरेचसे मुद्दे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मान्य आहेत. DGCA सारख्या जो आहे एकूणच एव्हिएशन हे जे प्रकार आहे सर्वसामान्यांच्या थेट निगडीत नसल्यामुळे DGCA सारख्या लोकांचं फावतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी अनेक गैरकारभार चालतात असं वाटतंय का आणि हे जरा गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे असं वाटतंय? नाही, 100% याच्यामध्ये बदल मोठ्या प्रमाणात होण्याची जरूरत आहे. आपण जर बघितलं तर अजितदादांचा ॲक्सिडेंट तर आहेच पण जी घटना अहमदाबादमध्ये घडली त्याच्याकडे सुद्धा एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची जरूरत आहे. तिथे इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने चाललंय त्याच्यामध्ये लोकांचा विचार कमी आणि बोईंग कंपनीचा जास्त आणि कुठेतरी इन्शुरन्स कंपनी म्हणजे जे काय एअर इंडियाला इन्शुरन्स तिथं मोठ्या प्रमाणात पडणार आहे तर त्या बाबतीतच कुठेतरी चर्चा होताना आणि त्यांचा जो काही CVR आहे ते जे रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा फार मोजकं रेकॉर्डिंग हे लोकांसमोर तिथं आलेलं आहे. त्यामुळे लाखो करोडो लोक भारतामध्ये विमानाने प्रवास करतात पण DGCA ज्या पद्धतीने वागते, सेफ्टी ऑडिट ज्या पद्धतीने करते कुठेतरी आता धोका वाटायला लागला विमानात सुद्धा प्रवास करताना. त्यामुळे त्या अनुषंगाने रिस्ट्रक्चरिंग जे पाहिजे आणि कुठेतरी एक शिस्त DGCAमध्ये जी आली पाहिजे आणि करप्शन जे मोठ्या प्रमाणात DGCAमध्ये ते कुठेतरी कमी झालं पाहिजे कारण शेवटी लोकांच्या सेफ्टीचा हा मुद्दा आहे. VIP गेला, आमचा नेता गेला, आमचा काका गेला हा तर मुद्दा आहेच पण करोडो लोक
जे सामान्य परिवारातले ते विमानाने आज या देशामध्ये प्रवास करतात त्यांच्या सेफ्टीचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हा मुद्दा आहे. आपण बघतोय की आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार यांचं राज्यसभेसाठी पुन्हा एकदा नाव निश्चित झालेलं आहे. एकूणच मोठ्या प्रमाणात ओढाताण किंवा दावे प्रतिदावे केले जात होते. या विषयावर उद्धव ठाकरे यांच्याशी काही चर्चा झाली, तुम्ही आभार मानले का? आणि दुसरी गोष्ट, पुढची प्रतिक्रिया काय असेल यात? एकच मुद्दा महत्त्वाचा आहे की काल सुप्रियाताई स्वतः आल्या होत्या, जयंत पाटील साहेब स्वतः आले होते. त्यांनी चर्चा करत असताना खासदारकीच्या बाबतीत चर्चा केली हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे. मी इथं येऊन कुठेही राजकीय दुसरा कुठला मुद्दा घेतला नाही. फक्त आणि फक्त या इन्व्हेस्टिगेशनचा आणि अजितदादांच्या मुद्द्याला सोडून दुसरा कुठलाही मुद्दा आम्ही चर्चेत आणला नाही. सर, तुम्ही जसं म्हणालात की घाटकोपर प्रकरणामध्ये भाजपचा एक नेता पुढे येतो आणि त्याच्यानंतर FIR होते. तुम्ही सगळे खरं तर प्रयत्न या ठिकाणी करून झालेले आहेत. तुम्ही भाजपच्या त्याच पुन्हा नेत्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न कराल का, की या प्रकरणामध्ये देखील सगळी राजकीय सूत्र बाजूला ठेवून एक निष्पक्षपणे FIR होणं गरजेचं आहे म्हणून? हे बघा, त्यावेळेस सुद्धा भाजपचं सरकार होतं, आता सुद्धा भाजपचं सरकार आहे. त्यावेळेस किरीट सोमय्या जे तिथं गेले होते ते भाजपचा एक नेता म्हणून गेले होते. फक्त फरक एवढाच आहे, मी आज विरोधातला एक कार्यकर्ता नेता आमदार तिथं आहे. त्याच्याचबरोबर तिथं असणारी जी कंपनी आहे ती लहान कंपनी होती ज्याच्या अगेन्स्ट तिथे FIR झाला. आम्ही ज्याच्यासाठी लढतोय दादांना न्याय देण्यासाठी, ही VSR नावाची कंपनी ती अतिशय ताकदवान कंपनी आहे. अनेक मोठ्या नेत्यांची विमानं सुद्धा या कंपनीकडं चालवण्यासाठी तिथं देण्यात आलेली आहे. मोठे व्यावसायिकांची आहे. आणि बाकी तर मी तुम्हाला सांगितलं एव्हिएशन मंत्र्याचं कसं त्याच्यामध्ये आर्थिक आणि व्यक्तिगत रिलेशन आहे हे उघड मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि DGCAचे पण बरेचसे अधिकारी याच्यामध्ये अडकत आहेत. म्हणून ही जी केस आहे हे दादा मोठे नेते असले तरी याच्यामध्ये कुठेतरी VSRला आणि DGCAच्या काही अधिकाऱ्यांना वाचवण्याचा आणि ॲरो नावाच्या कंपनीला आणि अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न पूर्णपणे हा कुठे ना कुठेतरी सरकारतल्या काही नेत्यांचा तिथं सुरू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.